नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की आपला जो यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे किंवा पहिला जो काही व्लॉग आहे तो कसा व्हायरल करायचा. आणि माय फर्स्ट व्लॉग हे जे आहे ते अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही व्लॉग बनवा, अगदी तुमचं त्यामध्ये तुमची ओळख तुम्ही सांगा, तुम्ही कुठे राहताय, तुमचं नाव काय, तुमचं एज्युकेशन असेल, तुम्ही जर एक्स्ट्रा काही जॉब करत असाल किंवा यूट्यूबवरती येण्याचं कारण काय आहे, इथून तुम्ही सुरुवात करू शकताय. आणि पण तुम्हाला टायटल आणि थंबनेल तुम्हाला हेच द्यायचं आहे की माय फर्स्ट व्लॉग, कारण हे अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि बऱ्याच लोकांचे ज्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली तर त्या सगळ्या ज्यांनी सुरुवात केली त्यांचे बऱ्यापैकी व्लॉग पहिले जे आहेत ते व्हायरल गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला टायटलमध्येही आणि थंबनेलमध्ये सुद्धा हेच मेन्शन करायचं आहे की दिस इज अ माय फर्स्ट व्लॉग. व्लॉगमध्ये तुम्ही तुमची ओळख सोडून इतर कोणकोणत्या गोष्टी मेन्शन करू शकताय. तर जे काही ट्रेंडिंग टॉपिक आहेत त्यावरती तुम्ही 1 किंवा 2 मिनिटसुद्धा बोलू शकताय. आणि ते सुद्धा थोडंफार थंबनेलमध्ये लावलं किंवा टायटलमध्ये दिलं तरीही तुमचा व्लॉग बऱ्यापैकी व्हायरल जाईल, लोकांपर्यंत रीच करेल यूट्यूब. दुसरी गोष्ट, जिथे तुम्ही राहताय तिथे काही ना काहीतरी फेमस असतंच. म्हणजे एखादं नावाजलेलं प्लेस असतंच किंवा मंदिर असेल, हॉटेल असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही व्लॉग बनवला, त्याची इन डिटेल माहिती दिला किंवा त्याचे फायदे किंवा तोटे ह्या सगळ्या गोष्टी जरी सांगितल्या तरीही चालेल. तुमच्या फर्स्ट व्लॉगमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करू शकताय. एखादं मार्केट असेल फेमस किंवा एखादं रेस्टॉरंट असेल, खूप गोष्टी असतात किंवा लोकांना जे काही माहिती नाही आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या व्लॉगमध्ये सांगू शकताय की इथे हे या ठिकाणी ह्या गोष्टी मिळतात. तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या मी व्लॉगमधून तुम्हाला इन डिटेल माहिती देईन, हे सुद्धा तुम्ही बोलू शकताय. त्यावेळेला तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बनवताना व सुरुवातीला पहिल्यांदाच कॅमेरा फेस करण्यासाठी प्रॉब्लेम येतोच. खूप लाज वाटते, खूप दडपण असतं की बाबा आपण जर एखाद्या मार्केटमध्ये किंवा जिथे जास्त गर्दी आहे त्या ठिकाणी गेलो आणि ब्लॉग शूट करायला लागलो तर सगळ्यांच्या नजरा आपल्यावरती असतात. सगळेजण आपल्याकडे बघत असतात की अरे हे काय मोबाईलमध्ये कॅमेरा सुरू करून हा बडबड यांची चाललेली आहे वगैरे. त्यांना फारसे यूट्यूबबद्दल नॉलेज नसतं, त्यामुळे त्यांना एक्सप्लेन करण्यात सुद्धा आपण वेळ वाया न घालवता आपलं जे काही काम आहे ते करणं जास्त गरजेचं आहे. समजा एखाद्याने तुम्हाला बघितलं की बाबा हे बघा XYZ व्यक्ती कॅमेरा ऑन करून काहीतरी बडबड करत आहे. सगळ्यांनी जरी बघितले तरी ते लोक तुम्हाला ओळखत नाहीत आणि त्या लोकांना तुम्ही ओळखत नाही. त्यामुळे इतकं काही फार टेन्शन घेण्याची म्हणजे गरज नाही आहे. तुम्ही तुमचं काम करा, ते त्यांचं काम करतील. आणि किती वेळ तुमच्यावरती ते हसणार आहेत, 1 मिनिट 2 मिनिट 1 तास 2 तास, पण नंतर ते विसरूनच जाणार आहेत ना. आणि आपलं काम आपण करणं जास्त महत्त्वाचं आहे, ना की लोक काय म्हणतील किंवा जी दडपण असतं, जी भीती असते ती पहिली तर नाहीशी करणं जास्त गरजेचं आहे. आणि तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करताय, या सगळ्यातून मी सुद्धा गेलेले आहे, तेव्हा खूप जास्त टेन्शन येतं, लिटरली सगळा घाम सुटतो की बाबा एखादी गोष्ट आपल्याकडून चुकीची गेली तर काय होईल, कसं होईल, हे बोलणं योग्य आहे का, ते बोलणं योग्य आहे का, हे मेन्शन करणं योग्य आहे का किंवा हे सांगणं योग्य आहे का. आपल्याला काहीच सुरुवातीला माहिती नसतं. पण मी तर हेच म्हणेन की टेन्शन न घेता, अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुमचा फोकस फक्त तुमच्या व्हिडिओ बनवण्यावरती पाहिजे, ना की लोक काय म्हणतील किंवा ह्या व्यक्ती काय म्हणतील. समजा आपले जे रिलेटिव्ज असतील, फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्यापर्यंत जर व्हिडिओ गेला तर ते काय म्हणतील, आपल्याबद्दल काय विचार करतील, या सगळ्या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आहे. टेन्शन फ्री होऊन ब्लॉग बनवणं जास्त गरजेचं आहे. आपल्याला जी नर्वसनेस किंवा हेझीनेस असतो तो पूर्णपणे सुरुवातीला तर नाही होत, पण बऱ्यापैकी आपण कॉन्फिडेंटली बोलणं जास्त गरजेचं आहे. लोकांचं कामच आहे नावं ठेवणं, त्यामुळे त्यांना टोटली इग्नोर करणे आणि आपलं काम करणे जास्त गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त जर ब्लॉग व्हायरल करायचा असेल तर तुम्ही फेस कॅमचे व्हिडिओ बनवणं ते सुद्धा जास्त गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमचं फेस दाखवून व्हिडिओ बनवताय तेव्हा नंतर मॉनिटायझेशनसाठी किंवा पुढे जे यूट्यूबच्या काही पॉलिसी आहेत किंवा सेटिंग्ज आहेत किंवा मॉनिटायझेशनबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत, तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. जर तुम्ही व्हॉइस ओव्हर करून जर टाकलात तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर काही काम करायचं असेल तर फेस कॅमचे व्हिडिओ बनवणं जास्त गरजेचं आहे. समजा तुमचा जर पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमची तेवढी फेस व्हॅल्यू होते,
जर तुम्ही दुसरा तिसरा व्हिडिओ जर टाकत गेला तर बऱ्यापैकी व्ह्यूज तुम्हाला येतील, बऱ्यापैकी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल। त्यामुळे फेस दाखवून जर तुम्हाला पहिला ब्लॉग बनवायचा असेल तर त्यामध्ये तुमचं फेस दाखवून व्हिडिओ बनवणं जास्त गरजेचं आहे, कारण त्याचा तुम्हाला खूप जास्त पुढे उपयोग होणार आहे। त्यासाठी आता बऱ्याच जणांचे अगदी यूट्यूबमधली काहीही माहिती नाही आहे त्यांना, किंवा यूट्यूबचे अल्गोरिदम असतील किंवा नियम असतील, पॉलिसी असतील, काही माहिती नाही, पण त्यांनी पहिला व्हिडिओ टाकला आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज आले आणि ते एका रात्रीमध्ये त्यांना फेम मिळालं। तर तुम्ही जर त्यांना विचारलं की तुम्ही व्हिडिओ कसा व्हायरल केला, तर ते एकच सांगतील की मला नाही माहिती। ऑब्व्हियसली त्यांना माहिती नसणारच आहे, कारण यूट्यूबचे जे नियम आहेत ते दर महिन्याला म्हणा किंवा पर इयर चेंज होतात। त्यामुळे तुम्ही फर्स्ट ब्लॉग असेल किंवा इतर कोणत्याही यूट्यूबबद्दल गोष्टी असतील त्या माहीत करून घेण्यासाठी यूट्यूबचे स्पेशल क्लासेससुद्धा आहेत। ते जरी लावला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण यूट्यूबचे जे नियम आहेत ते दरवेळेला चेंज होतात, त्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही आहे। तुम्ही जसजसं यूट्यूबवरती काम कराल तसं तुम्हाला अनुभव येत जाईल की बाबा व्हिडिओ कोणत्या प्रकारचे बनवले पाहिजेत, इंटरेस्ट जास्त लोकांना कशामध्ये आहे, ह्या गोष्टीचा जसा तुम्हाला अनुभव येत जाईल तरच तुम्हाला यूट्यूब खूप चांगल्या पद्धतीने कळेल असं मला वाटतं। त्यामुळे हे जे कोर्सेस आहेत की बाबा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या आधी जो यूट्यूबचा कोर्स आहे तो करणं जास्त गरजेचं आहे। त्यावरती पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा माझं असं मत आहे की तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये उतरा, त्याचा अनुभव घ्या, चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा हां ठीक आहे यूट्यूबमध्ये हे चालतं, हे नाही चालत, हे नाही करायला पाहिजे, हे केलं तरच पैसे मिळतात। या सगळ्या गोष्टीचा अनुभव आल्यानंतर मे बी तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेस यूट्यूबचे जे असतात किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याचे असतील किंवा त्यामध्ये अगदी सगळं काही शिकवलं जातं। टॅग कसे लावायचे, हिडन टॅग्स कसे लावायचे, डिस्क्रिप्शन कसं भरायचं, याची काहीही गरज नाही आहे। तुम्ही स्वतः सुरुवात करत गेला ना त्याच्या आजपर्यंत तर तुम्हाला नक्कीच चांगले वाईट अनुभवातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील। आणि यूट्यूब हे असंच आहे की फक्त यूट्यूब आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर समजतं की बाबा हे खूप किचकट काम आहे, खूप जास्त किचकट आहे आणि काही जणांनी तरी मध्येच सोडून दिलेलं आहे। तसं करू नका। तुम्ही सुरुवात करायची आहे ना तुम्हाला, तर तुम्ही यापासून करा। फेस कॅमचे व्हिडिओ बनवा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी तुमची फेस व्हॅल्यू होईल जर ब्लॉग तुमचा पहिला व्हायरल झाला तर। खूप जण आहेत ज्यांनी जे फेमस प्लेस असतील किंवा सेलिब्रिटीज असतील किंवा क्रिकेटर्स असतील आपले, तर त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या घरासमोर जाऊन सुद्धा काही जणांनी ब्लॉग बनवलेले आहेत आणि ते व्हायरल झाले। ते तुम्हाला बघण्यासाठी किंवा ज्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे त्यांना बघण्यासाठी लोकांनी त्यावरती क्लिक नाही केलं तुमच्या व्हिडिओवरती, तर की बाबा हां XYZ सेलिब्रिटी आहे त्याच्या घरासमोर जाऊन त्यांनी ब्लॉग बनवला, तर त्यांचं घर, त्या सेलिब्रिटींचं घर असेल किंवा विला असेल ते बघण्यासाठी लोकांनी त्यांच्या ब्लॉगवरती किंवा त्यांच्या व्हिडिओवरती ते क्लिक केलं। पण थोडीफार का होईना त्या व्यक्तीची फेस व्हॅल्यू झालीच ना, त्यामुळे फेस कॅमचे व्हिडिओ बनवणं खूप जास्त गरजेचं आहे। तुमच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही फेस दाखवून तुमचे व्हिडिओ बनवणं खूप जास्त गरजेचं आहे। सुरुवात करताना पहिल्यांदा सगळ्यांनाच भीती वाटते, त्यामुळे मनातून पूर्णपणे भीती काढून टाका। तुम्हाला जे काही बोलायचे ते बिनधास्तपणे बोला, म्हणजे काहीच असं मनामध्ये दडपण किंवा नर्वसनेस या सगळ्या गोष्टी जर तुमच्या मनात असतील तर ते चेहऱ्यावरती सुद्धा दिसतील। त्यामुळे आणि सुरुवात करताना अगदी एक छोटीशी स्माईलसुद्धा द्या की लोकांना बघताना सुद्धा चांगलं वाटलं पाहिजे, नाहीतर तुम्ही असं चेहऱ्यावरती 12 वाजलेले आहेत आणि तुम्ही ब्लॉगची सुरुवात करताय तर लोकांना जास्त इंटरेस्ट येत नाही। मी नेहमी सांगते म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बनवलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः एन्जॉय केला पाहिजे, तरच लोकांना सुद्धा ते बघायला खूप जास्त आवडतं। तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवला तर नक्कीच कुठेतरी फायदा होईल तुम्हाला। आणि मी आणखी एकदा हेच सांगेन की मनामध्ये दडपण ठेवून व्हिडिओ अजिबात बनवू नका, मग तुम्हाला खूप वेळेला टेक घ्यावे लागतील। नाही हे आपण व्यवस्थित नाही बोलू, कट करूया, हे नाही ते नाही कट करूया, असं होतं। त्यामुळे बिंदासपणे बोला, कॉन्फिडंटली बोला आणि एकदा तुम्हाला कॅमेरा फेस करायची जर सवय लागली तर अजिबातच तुम्ही तुमच्यासमोर 1000 लोक जरी असतील तरी तुम्हाला भीती नाही वाटणार की बाबा इतक्या सगळ्या लोकांमध्ये मी कसं बोलू वगैरे, अजिबात नाही। तुम्ही कॅमेरा शाय असाल तर सुरुवातीला ठीक आहे व्हॉइस ओव्हरची व्हिडिओ बनवा चालेल,
पण जास्तीत जास्त हाच प्रयत्न करा की फेस कॅमचे व्हिडिओ बनवण्याचा, कारण त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत. तुमच्याकडे एखादी कला असेल तीसुद्धा तुम्ही दाखवू शकताय, किंवा तुमचं गावचं जे सकाळचं वातावरण असतं खूप जास्त सिटीतल्या लोकांना खूप जास्त आवडतं ते सुद्धा तुम्ही दाखवू शकताय, किंवा नवीन गोष्टी ज्या अजिबातच लोकांना माहिती नाही आहेत पण ज्या तुम्हाला माहिती आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवू शकताय. तुमच्याकडे बोलण्याचं स्किल असेल किंवा खूप सारं जे तुमच्याकडे नॉलेज असेल ते सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लॉगमधून दाखवू शकताय. फक्त तुम्हाला टायटल आणि थंबनेलमध्ये हेच मेन्शन करायचं आहे की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, माय फर्स्ट ब्लॉग, कारण हे अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहे आणि बऱ्याच जणांचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल आहेत. तर हे सगळं असं होतं, या पद्धतीने ब्लॉग बनवा. आणि सुरुवातीला तर कोणालाही माहिती नसतं की टायटल कसं लावायचं, थंबनेलमध्ये काय द्यायचं, टायटलमध्ये काय द्यायचं, किंवा टॅग्स असतात, हिडन टॅग्स असतात आणि ते नक्की कुठे आणि कसं लावायचं काहीही माहिती नसतं. हळूहळू तुम्ही शिकत गेल्यानंतर तुम्हाला समजतं की बाबा हां इथे टॅग्स ह्या पद्धतीने लावायचे असतात, सर्चिंगमध्ये जास्त काय आहे सुद्धा टॅग्स लावायचे असतात. तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या. मी तुम्हाला बऱ्यापैकी मे बी माहिती दिलेली आहे की फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही काय काय मेन्शन करू शकताय. तुमचं खाणपान असेल, तुमचं राहणीमान असेल, किंवा तुमचा पोशाख असेल, तुमच्याकडे जे काही आहे जे लोकांना माहिती नाही ते सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये दाखवू शकताय. म्हणजे लोकांना अशी क्युरियोसिटी वाटली पाहिजे. आणि ब्लॉगची सुरुवात करताना तुम्ही असा जो एक्साइटमेंट जे असते ना तो थोडासा सीन असा पुढे लावला किंवा ज्यामध्ये सस्पेन्स आहे, अगदी खूप जास्त लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा हा जो पार्ट आहे तो कधी येणार, तर लोक तो पार्ट बघण्यासाठी तुमचं पूर्ण व्हिडिओसुद्धा बघतात. काही जण स्किप करतात, पण स्किप करून शेवटी आपल्याला आहे तो टाईम मिळतोच. पण जो सस्पेन्स किंवा ज्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल किंवा अगदी गोपनीय गोष्टी ज्या आहेत त्यातला थोडासा पार्ट जो आहे तो आपल्या जे ब्लॉगच्या पण सुरुवात करतो तर त्याच्यानंतर थोडासा तो पार्ट लावायचा, म्हणजे लोकांना क्युरियोसिटी वाटते की बाबा हां हे दाखवलेलं आहे, मग आता हे ब्लॉगमध्ये पुढे कधी येणार, हे असं का लावलं वगैरे. त्यामुळे बरेच जण लोक बघतात सुद्धा व्हिडिओ, त्या एका पार्टच्या नादात पूर्ण व्हिडिओसुद्धा ते बघतात. तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या. मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लॉगमध्ये तुम्ही काय काय यूज करू शकताय ज्यामुळे तुमचा ब्लॉग व्हायरल होईल. तुम्हाला टायटल थंबनेलमध्ये हेच मेन्शन करायचं आहे की हा माझा पहिला ब्लॉग आहे किंवा माय फर्स्ट ब्लॉग. तर बऱ्यापैकी व्ह्यूज येतील, अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहेत, तुम्ही यूज करू शकताय. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी काही नॉलेजेबल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.